नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत किंवा भरणार आहेत, त्यांना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. विशेष करून ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत ते. कारण आता काहीच दिवसांनी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होणार आहेत. तर काय आहे त्या गोष्टी, तेच आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी तुमचे मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते चेक करायचे आहे. दुसरे म्हणजे तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही, जर आहे तर कोणत्या बँकेशी आहे, हे सर्व तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. तर आता हे सर्व कसे करायचे? तर मित्रांनो, ही सर्व गोष्टी तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून चेक करू शकता. तर यासाठी सर्वात अगोदर तुम्ही Google किंवा Chrome ब्राउझरवर जा. माय आधार लॉग इन असे सर्च करा. तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा. वेबसाईट उघडल्यावर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर विचारलेला आहे, तर येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला काही अक्षरे व नंबर्स दिसतील, ते जसेच्या तसे टाकून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन विथ ओ-टी-पी असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या आधार कार्डशी जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ-टी-पी येईल. जर तुमचे आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्हाला ओ-टी-पी येणार नाही. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्या जवळच्या आधार सेंटरला जाऊन तुमच्या आधार कार्डशी तुमचे मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचे आहे. आता ज्यांना ओ-टी-पी आली असेल त्यांनी येथे ओ-टी-पी टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा. एक नवीन पेज येईल. आता तुम्हाला खाली यायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस असा लिहिलेला दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक करताच तुम्हाला काँग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा लिहिलेला दिसेल. म्हणजेच मित्रांनो, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे. आणि तुम्ही जर खाली बघितले तर तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी लिंक आहे, त्या बँकेचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत, ते याच बँक खात्यात जमा होणार आहेत. मात्र बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. आता जर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच बँकेचे नाव दिसत नसेल किंवा बँक सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह दिसत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या बँकेवर जाऊन डी-बी-टी लिंकिंगचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. काही दिवसांनी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक होऊन जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाचे जे अकाउंट आहे, ते सुद्धा उघडू शकता. 2 दिवसामध्ये तुमचे जे लिंकिंग प्रोसेस आहे, ते पूर्ण होऊन जाईल. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहे, तरच तुमच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही. तर अशा प्रकारचे आजचे हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहिती व अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.